वेल्वेट पब्लिकेशन्स आणि झेप सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून 44 लेखकांची 50 पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करून अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला। या उल्लेखनीय उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे। साहित्यप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला। सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात हा विक्रम साकार झाला। या प्रसंगी लेखिका रोहिणी निनावे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असलेल्या गायिका मंजुश्री ओक, पत्रकार समीक्षक सौमित्र पोटे तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी अशोक आदक उपस्थित होते। वेल्वेट पब्लिकेशनच्या संस्थापक वर्षा विशाल ठुकरुल आणि सिंधू बागवे यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले। विक्रमाची अधिकृत घोषणा करत अशोक आदक यांनी प्रसिद्धीपत्र प्रदान केले। या उपक्रमात 9 ते 80 वयोगटातील लेखकांचा सहभाग लक्षणीय ठरला। कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, विनोदी साहित्य, चारोळ्या आणि बालसाहित्य अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले। प्रास्ताविकात वर्षा ठुकरुल यांनी सांगितले की नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे यासाठी वेल्वेट पब्लिकेशन कार्यरत असून न नफा न तोटा या तत्वावर प्रकाशन केले जाते। गेल्या 10 महिन्यात 65 पुस्तके प्रकाशित झाली असून आजच्या कार्यक्रमातील अनेक लेखकांचे हे पहिलेच पुस्तक आहे। अशोक आदक यांनी या विक्रमाचे कौतुक करताना साहित्य निर्मितीसाठी वय किंवा व्यवसाय अडचण ठरत नाही हे या उपक्रमातून स्पष्ट झाल्याचे सांगितले। रोहिणी निनावे यांनी प्रत्येकामध्ये दडलेल्या लेखकाला वाव देण्याची गरज अधोरेखित केली। सौमित्र पोटे यांनी बोली भाषेतील लेखनाचे महत्त्व विशद केले, तर मंजुश्री ओक यांनी वाचन लेखनाच्या माध्यमातून ज्ञानप्रसाराची गरज अधोरेखित केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मृणाल धोंगडे यांनी केले। 50 लेखक आम्ही असे मोजून किंवा या म्हणून गोळा केले नाहीत, पण येत गेले। आम्ही असं ठरवलं की ज्यांना पुस्तकं बाहेर मोठ्या प्रकाशकांकडे छापायला जमत नाहीत किंवा खूप साऱ्या प्रतीस त्यांना विकण्याची त्यांच्यात धमक नाही किंवा विकलीच जाणार नाहीत असे काही असतील तर अशा लोकांसाठी आम्ही हे केलेलं की एक सांगितलं की बाबा आम्ही ह्या पॅकेजमध्ये पुस्तकं देतोय, ज्यांना काढायची असतील पुस्तकं त्यांनी करून घ्या म्हणून। मग तेव्हा त्यांनी असं झालं की असे येत गेले लोक आणि ते 44 झाले। मग नंतर लक्षात आलं की आमचा वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो म्हणून आम्ही इकडे आलो। म्हणजे हे फार मोठेपणासाठी की आम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड करायचाच होता म्हणून आम्ही यात पडलो नाही। एक एक करत आमच्याकडे लोक जॉईन होत गेले। जानेवारी एंड पर्यंत आमच्याकडे 44 लेखक झाले। त्यामुळे आम्ही आता हे करतोय। नाही वाटतंय काय म्हणण्यापेक्षा आहे ना, कोणीतरी दखल घेते आपली आणि आम्ही हे करतोय तर कुठेतरी त्याची नोंद होते। एक आनंद आहे माझ्यापेक्षा माझ्या लेखकांसाठी आहे, कारण त्यांना जे सर्टिफिकेट मिळणार आहेत आणि त्यांना हा आम्ही जो काही कार्यक्रम केलाय किंवा करतोय तर त्यांच्यासाठी म्हणजे जर लेखक जगला तर तुमच्या कथा आणि साहित्य जगेल, तर आम्ही लेखक जगवतोय। आम्ही स्वतःला नाही जगवते, आम्ही जगतोच आहे कसे आम्ही लेखक असल्यामुळे आम्ही स्वतःही जगतोय, पण इतर लेखकांना जगवायचं आम्ही काम करतोय आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचं प्रोत्साहन हाच आमचा आनंद या हिशोबाने आम्ही करतोय। नमस्कार, मी रोहिणी निनावे, लेखिका। आज एक कार्यक्रम संपन्न झाला इथे। वेल्वेट कविशा यांनी 50 पुस्तकांचं एकत्र प्रकाशन केलं आहे। एका पुस्तकाचं प्रकाशन जरी करायचं असेल तर त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे मला माहीत आहे, कारण माझी पण 1-2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि एवढे 50 पुस्तकांचं प्रकाशन करायचं याचं शिवधनुष्य त्यांनी पेललेलं आहे। इतकं सोपं नाही। वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत, आम्ही पाहिलं कथा, कविता, कादंबऱ्या, एक लहानशी मुलगी आहे तिचं पण पुस्तक आहे। तर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये जेव्हा लेखनाबद्दल आणि वाचनाबद्दल कमी गोडी आहे दिसते समाजामध्ये, त्यावेळेला अशा तऱ्हेचा उपक्रम करणं हे खूप कौतुकाचं आणि खूप गरजेचं आहे, जे वेल्वेट कविशा यांनी केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की या उपक्रमामुळे नवीन जे लेखक आहेत होतकरू त्यांना सुद्धा खूप प्रोत्साहन मिळेल, त्यांना उत्सुकता वाटेल, त्यांना लिहावंसं वाटेल किंवा कारण जेव्हा नवीन लेखक लिहितात, जुनं तर आपल्याकडे गौरवशाली परंपरा आहे लेखनाची, तुम्हाला नावं सांगायची गरजच नाही, पण जेव्हा नवीन लेखक लिहितात तेव्हा समाजाला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा। तर हा दृष्टिकोन मिळण्यासाठी मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं लिहिल्या जाणं, वाचल्या जाणं हे अत्यंत आवश्यक आहे। तर वेल्वेट कविशा प्रकाशनकडून आज जो विक्रम घडवला गेला त्याच्याकरता सर्वप्रथम वेल्वेट प्रकाशनच्या सर्व वर्षार्थी, त्यांचं संपूर्ण टीम आणि सर्व लेखकांचं मनापासून अभिनंदन। एक विक्रम घडवणं हे सोपं नसतं। असे विक्रम घडवण्याचा आम्हाला अनुभव असल्यामुळे मला त्याची पूर्ण जाणीव आहे की त्याच्या पाठीमागे काय काय करावं लागतं। लेखन नुसतं करून होत नाही, लेखक जिथनं काम सुरू होतं म्हणजे ऍक्च्युली विषय याच्यापासून तिथून ते प्रकाशन होईपर्यंत या सगळ्या जबाबदाऱ्यातनं जाऊन स्वतः पण लेखन करून हे सगळं करणं खरंच अवघड असतं, पण वर्षाताईंनी ते अतिशय लीलया पेललंय
मला त्यांचं अतिशय कौतुक वाटतं आणि माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा पुढच्या वाटचाली करता आणि आत्ताच्या या विक्रमाकरता. वेल्वेट कविशा पब्लिकेशन तर्फे आज जो विश्वविक्रमी पुस्तकांचं प्रकाशन झालंय याचा एक भाग होता आला याचा मला आनंद आहे. या निमित्तानं मला हे लक्षात आलं की खूप खूप लिखाण चालू आहे. आपण आज म्हणतो की काळ बदलला आहे, डिजिटायझेशन झालेलं आहे, सगळे व्हिडिओजवर लोक आलेले आहेत, पण मग वाचणार कोण? पण मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की या निमित्तानं खूप वेगवेगळी लेखक मंडळी मला दिसली, लेखिका मंडळी दिसली. कोणी बँकेत काम करतं, कोणी मूर्तिकार आहे, एक छोटी मुलगी होती जी 10-12 वर्षाची आहे, तिनं पुस्तक लिहिलं. तर लिहावंसं वाटणं ही मला फार महत्वाची गोष्ट वाटते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की वाचक आहेत म्हणून ते लिहितात, त्यामुळे वाचन संस्कृतीला हा एक प्रकारचा एक धक्का आहे, म्हणजे चांगल्या अर्थानं एक पुश आहे असं मला वाटतं. खूप खूप शुभेच्छा. आणि अशा पद्धतीचे लेखक तयार व्हायला हवेत. असं जेव्हा खूप लिखाण तयार होईल त्यातूनच आपल्याला पुन्हा एकदा विजय तेंडुलकर दिसतील, त्यातूनच पुन्हा एकदा आपल्याला जयवंत दळवी दिसतील, त्यातूनच पुन्हा एकदा आपल्याला अशा दुर्गा भागवतांसारख्या लेखिका येतील. तर हे लिखाण झालं तरच नवीन साहित्य उभं राहील आणि प्रत्येकाचा अनुभव विश्व नव्यानं लोकांसमोर येईल. वेल्वेट कविशाचं खरंच कौतुक की अशा पद्धतीचे डिग्लॅमराईज कार्यक्रम करणं सोपं नाही आहे, कारण इव्हेंटला खूप जास्त फंड येत असतात, पण अशा पुस्तकांच्या कार्यक्रमाला फंड येत नसताना सुद्धा त्यांनी हा कार्यक्रम केला याचं मला कौतुक वाटतं.